नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक छानशी ऍक्टिव्हिटी करणार आहोत. नक्षी तयार करायची. नक्षी कुठे कुठे दिसते तुम्हाला? आपल्या कपड्यांवर दिसते, साडीवर दिसते, बरोबर की नाही? साडीवर पान असतं, फूल असतं, वेगवेगळी चित्र असतात. निसर्गात सुद्धा आपल्याला छान नक्षी दिसते. झाडाची पानं सुद्धा छान इकडून एक इकडून एक इकडून एक इकडून एक असं दिसतं की नाही? पण ही नक्षी काढताना एक छानसा क्रम ठेवायचा, प्रत्येकाने आपल्या मनाने ठेवायचा. आता मी पण एक ऍक्टिव्हिटी तुमच्या सोबत करणार आहे. बघा मी कसा क्रम लावते ते बघायचं. की आता माझ्या समोर पण कवड्या आहेत, तुमच्या समोर पण कवड्या आहेत. तुम्ही त्याचं निरीक्षण करायचं. माझ्याकडं कोणकोणत्या कलरच्या कवड्या आहेत, मी कोणती नक्षी करू शकते. आता बघा मी काय करणार, माझ्याकडे हे दिसत आहेत की मी एक ऑरेंज कलरचं लावलं, एक निळ्या कलरचं लावलं, की मग पुन्हा ऑरेंज कलरचं लावणार, पुन्हा निळ्या कलरचं लावणार, पुन्हा ऑरेंज कलरचं. बघा बरं इथं जवळ घे. हा बघा नक्षी कशी छान तयार झाली. याला म्हणतात पॅटर्न. याला काय म्हणतात? आता मी कोणती कवडी लावू इथं? आता पुढे कोणती कवडी लावू? ऑरेंज निळी, ऑरेंज निळी, ऑरेंज निळी, ऑरेंज. आता ब्ल्यू कलरची, निळ्या रंगाची लावायची. आता एक डिझाईन. आता मला वाटलं की दुसरा वेगळा पॅटर्न करायचा रंगांचा. तर मग मी काय करेन की ह्या दोन चॉकलेटी ब्राऊन कलरच्या घेतल्या, एक व्हाईट, पुन्हा दोन ब्राऊन, एक व्हाईट, दोन ब्राऊन. बघा बरं छान दिसतं की नाही? याच्यात एक क्रम आहे. आता मी पुढे कोणती ठेवणार कवडी? ब्राऊन. ब्राऊन कलरच्या ठेवायच्या, दोन ब्राऊन. आता चला बरं तुम्हाला कळलाय की नाही क्रम? हा चला लावा बरं, तुमच्या डोक्याने लावा. प्रत्येकाने आपापल्या डोक्याने लावायचा क्रम. चला बघू कोण लावते पटकन, आधी कोणाचा पॅटर्न तयार होतो तिथली. हा चला चला. हा प्रत्येकाचा वेगळा येईल. छान 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 करताय. हा लांब करा जरा, म्हणजे व्हिडिओत व्यवस्थित दिसणार. हा असं कर. हा लाव. तू बरोबर करतोय, कर. त्यांच्यासारखं नाही करायचं. प्रत्येकाचं वेगळं आलं पाहिजे. तू छान करत होता पहिल्यांदा. रेयांश. हा आता प्रत्येकाने एक एक कवडीचाच केला. अजून वेगळ्या कवडीचा करा ना. दोन कवड्या, तीन कवड्या, चार कवड्या. बघा बरं. हा तू काय देवांश का? नाही शिवांश. शिवांशने बघा, शिवांशने छान बनवलंय बघा. त्याने काय केलं, दोन ब्ल्यू घेतलं, एक व्हाईट घेतली, दोन ब्ल्यू घेतलं, एक व्हाईट घेतली. हा छान. बघ याने पण दोन दोन कवड्यांचं वापरलं. आता तीन कवड्यांचं वापरू शकतो का रे आपण पॅटर्न करताना? कर बरं. तीन कवड्यांचा वापर कर. तीन रंग एकत्र वापरायचे. बघा बरं तीन रंग वापरा बरं. तीन रंग वापरा. हा इकडं घे, इकडं. हा इथं लांब करा, जवळ असं पुढे समोर करा, म्हणजे व्हिडिओ दिसायला छान होईल. अथर्व तू जरा लांब कर. हा अथर्वचा पॅटर्न बरोबर आहे का? बघा बरं अथर्वचा पॅटर्न. त्याने काय केलं, दोन जांभळा एक लाल, दोन पिवळा एक लाल, दोन काळा एक लाल, दोन चॉकलेटी एक लाल. व्हेरी गुड. मस्तच. अथर्वनी छान बनवलंय. त्याने काय केलंय, प्रत्येक वेळेस ते दोन कवड्यांचा रंग बदललाय, पण पुढची एक कवडी मात्र सेम ठेवली. छान केलं. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. व्हेरी गुड. म्हणजे आपण असं डिझाईन तयार करू शकतो. बरोबर. आता कवड्यांचा खेळ झाला. आता तुम्हाला मी एक साहित्य देते. बघू कोण अगोदर इथं तुमचं साहित्य ठेवते तुम्हाला. याच्यात एक पॅटर्न बनवून दाखवा बरं मला. हा घे बरं, गोळा करून घेते कवड्या. हा हा चला. आता ह्या माळा आहेत आणि ही घड्याळ आहेत. चला बरं करा बरं पॅटर्न तयार. चला करा पॅटर्न तयार. असा वापरा बरं, डोकं वापरा. काय करायचं, काय करता येईल, खरं विचार करा बरं. याचा पण पॅटर्न तयार करता येऊ शकतो. हा कर कर कर. रेवाज कर.
घे 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 ना साहित्य, तुला जे करायचं. या 2 वस्तू वापरून पॅटर्न तयार करायचा. घड्याळ नको बाहेर काढू, राहू दे. बरं काढलं तरी चालेल, काय अडचण नाही. हा, घड्याळ आणि माळ हे दोन्ही वापरायचं आणि एक पॅटर्न तयार करायचा. बघा बरं, करा विचार. हा, पॅटर्न तयार करायचा. पॅटर्न असा रांगेत करायचा, रांगेत. हा, अजून आण तिथल्या माळा. हा, बघू अथर्वचं पिशवी काढ बाहेर ती. हा, घड्याळ वापर, घड्याळ, अजून घड्याळ वापर, तरच पॅटर्न पूर्ण होणार तुझा. आणि त्याच्यात सारखेपणा असला पाहिजे. हा, अजून एक घड्याळ वापर. हा हा, थांब, अथर्वचा पूर्ण होऊ दे. अथर्वचा पूर्ण होतोय. आता कुठे ठेवशील घड्याळ बरं? घे बरं अथर्वच्या पॅटर्नचा फोटो. व्हेरी गुड. त्यांनी काय केलं? 1 घड्याळ 3 माळा, 1 घड्याळ 3 माळा. त्याचा पॅटर्न छान तयार झाला. तुम्ही 1 माळ 1 घड्याळ, 1 माळ 1 घड्याळ असं पण करू शकले असते. त्याच्यानंतर 2 माळा 1 घड्याळ, 2 माळा 1 घड्याळ असं पण करू शकले असते, हो की नाही? कोणत्याही गोष्टीचा आपल्याला पॅटर्न तयार करता येतो आणि तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. चला आता सगळ्यांनी ते माळा ठेवा इकडं. हा, माचीसच्या काड्या आहेत, त्याचा एक पॅटर्न बनवायचा. चला. हा, तुला एवढ्या काड्या घे. हा, तुला एवढ्या काड्या, तुला एवढ्या काड्या. हा, दादा तू पण बनव एक. हा, चल. हा, पुढे येऊन सर. हा, चला बनवा काड्यांचा पॅटर्न. आकृतीबंध म्हणतात त्याला, आकृतीबंध. जवळून घे. हा, तू लांब घे बरं. इथं लांब ठेव, समोर ठेवा बरं. इथं असं असं जवळ, तुमच्यापासून दूर ठेवायची आकृती. म्हणजे काय होणार? करा लवकर करा, बघू कोणाचा अगोदर पॅटर्न तयार होतो. शिवांशचा पॅटर्न झाला तयार. व्हेरी गुड. आता शिवांशचा पॅटर्न बरोबर आहे का बघा बरं. बघ बरं, चेक कर, चेक कर. इकडं घे रुद्र, इकडं घे. हा, याचा पॅटर्न बरोबर आहे का बघा बरं. 1 वर गुलाची काडी आहे, नंतर 1 आडवी काडी, 1 खाली काडी, 1 या बाजूला, 1 परत वरती, 1 इकडं. खूप सुंदर पॅटर्न बनवलाय त्याने बघा. इकडं इकडं, मग इकडं आणि इकडं. खूप अवघड पॅटर्न बनवलाय त्याने, त्याच्यासाठी टाळ्या. याचा पॅटर्न बघा बरं किती सुंदर झालाय. 2 उभ्या काड्या, 1 आडवी, 2 उभ्या, 1 आडवी. हा, त्याचा पॅटर्न झालाय का बघा बरं तयार. हा, त्याने चौकोनामध्ये बनवलाय. व्हेरी गुड. त्याने असा जास्त काड्यांचा वापर केलाय. दादाचा बघा बरं, दादाने पण पॅटर्न बनवलाय. बघा बरं दादाचा बरोबर आहे का. 1 वर काडी, 2 खाली, 1 वर 2 खाली. छान, मस्त पैकी. आता आपल्याला याच्या पुढे कोणती काडी लावावी लागेल? बघा इकडे रुद्र, इकडे घे. प्रश्न काय विचारला तुम्हाला? अशी आकृती दिली जाणार आणि याच्या पुढे कोणती काडी येणार? कशी काडी येणार बरं? याच्या पुढे कशी काडी येणार? कशी काडी ठेवायची आता? हा, म्हणजे खाली आहे, आता उभी लावायची. म्हणजे आपल्याला प्रश्न सोडवताना कळालं पाहिजे. आता काड्यांचा पॅटर्न झाला बरं का. आता आपल्याला संख्येचा पण पॅटर्न कळाला पाहिजे. बघा संख्येचा पॅटर्न मी तुम्हाला करून दाखवते, तुम्ही घरी बनवायचा. हा, हे बघा आता इथं नंबर लिहिलेले आहेत. इथून घे, तिकडून ये, तिकडून. हे आकडे सुलटे दिसले पाहिजेत. हा, 4 5 6, सरळ करा. 7 8 आहे का इकडं. 7 8 9. तिकडे घे ओढून, तिकडे घे, तिकडे घे 1 ओढून. हा घे. हा, हा एक पॅटर्नच आहे की नाही रे. 1 नंतर 2, 2 नंतर 3, 3 नंतर 4, 4 नंतर 5,
5 6 हा एक पॅटर्न झाला की नाही. आता मला वेगळा पॅटर्न करायचा बघा बरं. चला बघा बरं पॅटर्न तयार झाला. बघा बरं बघा बरं बघा. एकाच्या पुढची 2 गाळी 3 लिहिली, 4 गाळी 5 लिहिली, 6 गाळी 7 लिहिली, 8 गाळी 9 लिहिली. झाला की नाही पॅटर्न. आता तिथं काय झालं 3 गाळले 4 लिहिले, 5 गाळले 6 लिहिले, 7 गाळले 8 लिहिले, 8 गाळले 9 गाळले 10 लिहिले. मॅडम हा ही विषम संख्या आणि ही समसंख्या. व्हेरी गुड. हा विषम संख्यांचा पॅटर्न झाला ना, हा समसंख्येचा पॅटर्न झाला. मग जर आता आपण ओळीनं केलं तर बघा ना पॅटर्न कसा होतो बघा. आता आपण एक गाळली होती की नाही, आणि मला जर वाटलं तर आता 3 6 बघा 2 गाळायचे. बघा बरं हा एक पॅटर्न झाला की नाही. 3 6 9. आता हा काय होणार तयार, पाडा तयार होणार. 3च्या पाड्यातल्या संख्या होणार की नाही. म्हणजे संख्येचाही असा पॅटर्न असतो. आता पुढची संख्या काय असणार रे. हे बघा 3 3 मिळवले 6, 6 3 मिळवले 9, 9 3 मिळवायचे 12. किती 12. व्हेरी गुड. अशा पद्धतीनं आपल्याला हे संख्यांचे सुद्धा पॅटर्न बनवता येतात आपल्याला. आता बघा हा पण पॅटर्न एक, याचा पॅटर्न बनवून दाखवा. चला हे कार्ड आहे तुमच्या जवळ. हा चला संख्यांचा पॅटर्न तिघांनी मिळून बनवा. चला हा घ्या पॅटर्न. चला आकडे बघा आणि पॅटर्न बनवा. हा चला आकडे आधी ओळीनं लावा. संख्या हा 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 इकडे. हा आता बघा हा एक पॅटर्न झाला. 10 कुठे गेले 10 हा बाई तर 10 आहेत. हा बघा बरं हा पॅटर्न झाला. 10 20 30 40 50 60 70 80 90 आणि 100. आता हे कार्ड आहेत. हा चल अथर्व मला दुसरा पॅटर्न बनवून दाखव. आता मगाशी कसा बनवला आपण तसं बनवून दाखव. हा रेवाज तुझा पाठीमाग हो थोडासा बाजूला. हा आणि बनव. व्हेरी नाईस. बघा छान पॅटर्न बनवला अथर्वने. याच्यामध्ये काय केलं रे त्याने, एक संख्या काय केली रे. एक संख्या गाळली की नाही. 10 20 गाळले 30, 40 गाळले 50, 60 गाळले 70, 80 गाळले 90. इथं पण 30 गाळले 40, 50 गाळले 60, 70 गाळले 80, 90 गाळले 100. 10 30 50 70 90 हा एक पॅटर्न तयार झाला. आपण असे संख्यांमध्ये खूप सारे पॅटर्न बनवू शकतो. तर तुम्ही घरी गेल्यानंतर पानं वापरायची, फुलं वापरायची, कवड्या वापरायच्या, संख्या वापरायच्या, आकृत्या वेगवेगळ्या वापरायच्या. आणि अथर्व काय करायचं असे वेगवेगळे पॅटर्न तयार करायचे. कळलं पॅटर्न कसा असतो समजलं. ओके. हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी छान पद्धतीनं त्याच्यामध्ये भाग घेतला. या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करायचा आहे. आणि इयत्ता पहिलीचं आपलं पुस्तक येतं आहे ते आवर्जून सगळ्यांनी वापरायचं आहे. धन्यवाद.